पहिल्याच ओव्हरला टार्गेट आपण केलं आणि ज्या पद्धतीने हा सामना तुमच्या झुंजार खेळीनं जवळ आणला गेला आणि संपूर्ण सामना फिनिश केला. काय सांगाल टीम बद्दल आणि आयोजनाबद्दल? आहे आम्ही जसं आत येत होतो मागाशी झाडीतनं, तर थोडी भीती होती की पहिल्या, पण ग्राउंड आत आल्यानंतर ना प्रॉपर ग्राउंड, खूप छान ग्राउंड आहे. थोडे दगड वगैरे अडचणी आहेत, पण ग्राउंड चांगलं केलेलं आहे. संपूर्ण टीम बद्दल काय सांगाल? बारामती अंकर शिर्के कन्स्ट्रक्शन या टीमचा कसा पाठिंबा होतं की आपल्याला ते खेळायला जायचंय? तर मी शिर्के सरांचं पण धन्यवाद मानेल की त्यांनी आम्हाला दिला. मनापासून धन्यवाद. बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅचेस. त्यानंतर आपण आज ऐकूया व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश जिमर्डेकर सर यांचा. चौनेश्वर 11 आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा अशी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकलात. सातारा ग्रामीणचा आणि वाईचा मराठीतला एक चांगला आवाज अर्थात अनिकेत कामटे सरांना आपण आतापर्यंत ऐकत होतो. चौनेश्वर 11 त्यांच्या विरुद्ध परी 11 महाड. चौनेश्वर 11 बोरगाव वाई या टीमने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. स्ट्राईक करेंटला आकाश फरांदे आणि संकेत कळंबे. पहिलाच बॉल समोरच्या बाजूला सीमारेषेच्या पलीकडे, पाण्याला म्हणतात द्रव्य, आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय संकेत कळंबे यांनी भव्य. बॉल सीमारेषा पार, षटकार. डावातला पहिलाच बॉल उळुम गावच्या संकेत कळंबे यांनी पाठवला सीमारेषेच्या पलीकडे आणि केली धडाकेबाज सुरुवात. एका बाजूला सौद पटेल, ओव्हर नंबर 1. आणखीन एक बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा मोठा फटका संकेत कळंबे यांच्या बॅट मधून आलाय. संकेत कळंबे मैदानाच्या आतमध्ये आले, धुडगूस घातलाय, मोठ्या फटक्यांचा धुमाकूळ घातलाय आणि केली आज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 बॉलवरती धडाकेबाज बॅटिंग. हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. पॉवर प्लेचा समाचार घेतला आतापर्यंत या 2 बॉलच्या पाठीमागे संकेत कळंबे यांनी. काय बॅटिंग केले संकेत कळंबे यांनी. 2च बॉल खेळले आणि दोन्ही बॉल सीमारेषा पार पाठवले. छोट्या उसळीचा बॉल, ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केलंय आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. येतोय या बॉल वरती षटकार. एका बाजूला गोलंदाजीमध्ये आहे भेदकता, ती दाखवावी लागेल आज. एक पाय पुढे काढला आणि पंचाने सांगितलं की ही बाईकची सिंगल धाव आहे, ती प्राप्त होईल. स्कोरबोर्डला पुढे घेऊन जाऊया. टीमची टोटल धावसंख्या आहे 13. 0 गडी बाद. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. संकेत कळंबे निश्चित जे प्रेक्षक आम्हाला स्पोर्टॉन लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्यांची आपण थोडीशी दिलगिरी करूया, कारण नेटवर्क इश्यूमुळे तुम्हाला पाठीमागच्या मॅचचं प्रसारण पाहता आलं नाही. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करूया. फटका फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली येतील का? 2 धावतायत, परंतु बॉल निर्जनसही टप्पा घेतोय. एका धावेचं रूपांतर लगेचच दोन्ही खेळाडूंनी दुहेरीमध्ये केलं. तब्बल या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील 2 आणि षटक क्रमांक 1 मध्ये खेळ रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. चौनेश्वर 11 बोरगाव वाई, परी 11 महाड. सौद पटेल बेदकता आहे गोलंदाजीमध्ये, वेग आहे. आज चमकदार कामगिरी गोलंदाजीमध्ये करावी लागेल. बॉलर तयार. बॉल आला तर अप ड्राईव्ह केलाय. मिड आपला खेळाडू होते, कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. फक्त हा जो फटका होता किंवा हा जो बॉल होता तो गॅप शोधू शकला नाही, किंबहुना डॉट आलाय. चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगलं केलेलं आहे. पहिले 2 बॉल जर तुम्ही वगळले ना तर बाकीचे बॉल या खेळाडूने चांगले टाकलेले आहेत. हा तो प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक होता. ऑफ ड्राईव्ह चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केलं लेदर बॉल क्रिकेट प्रमाणे. बॉलर तयार. फटका जागेवरतूनच खेळलाय. तिसरा मोठा फटका पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. एका बाजूला उळुम गावच्या संकेत कळंबे यांनी पॉवर प्ले तोडलाय. बॉल पाठवला सीमारेषा पार, षटकार. पॉवर प्ले मध्ये केली आहे संकेत कळंबे यांनी पॉवरफुल बॅटिंग. 3 बॉल पाठवलेले आहेत सीमारेषेच्या पलीकडे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करताना चौरेश्वर 11 बोरगाव वाईने बनवलेले आहे धावा 21.
21 धावा धावफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल. पॉवर प्लेचं षटक थोडंसं महागडं राहिलं पर 11 महाडसाठी. एका बाजूला संकेत कळंबे यांची बॅट तळपली. 6 बॉल या खेळाडूने खेळले आणि 20 धावा कुठल्या. ओव्हर नंबर 2 साठी महाडचे ओमकार महाडिक येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 2 साठी हा पर्याय निवडलेला आहे. गुणवत्ता आहे, क्षमता आहे, कौशल्य आहे. आज ओमकार महाडिक यांना त्याचं सादरीकरण करावं लागेल कारण संघाला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये. ओमकार महाडिक लेफ्ट आर्म राऊंड द विकेट हा बॉल टाकलाय. ओझरडे गावच्या आकाश फरांदे यांना हा बॉल बांधून ठेवतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा बॉल होता आणि पहा उजव्या स्ट्रीटच्या बाहेर वाईड यॉर्करने सुरुवात केली आहे. म्हणजे बरेचशी यॉर्कर तुम्ही टाकू शकता. वाईड यॉर्कर, सिंगिंग यॉर्कर, पारंपरिक यॉर्कर, स्लोनवर यॉर्कर, म्हणजे यॉर्करमध्ये बरेचसे प्रकार आहेत. त्याच्यातला हा वाईड यॉर्कर बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका तर खेळलाय. मिड ऑनला क्लिअर करत बॉल लॉंग ऑनला. सिंगल धाव इथे प्राप्त होईल आणि स्ट्राईक कुणाला दिलंय तर संकेत कळंबे यांना दिलेला आहे. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आकाश फरांदे यांनी बॉलवरती खेळलेलं आहे. परंतु परी 11 महाड या टीमला या विकेटसाठी जावं लागेल कारण ती विकेट आहे संकेत कळंबे. एका बाजूला ओमकार महाडिक. असा रंगलेला थरार. संकेत कळंबे स्ट्रायकर इनला बॅटिंगसाठी होता तयार, ज्यांनी धडाकेबाज बॅटिंग केली आहे. ओहो भन्नाट वेग. यष्ट्यांचा वेग. फलंदाज क्लीन बोर्ड. तिफाळाचीत. ओमकार महाडिक संघाच्या अडचणीच्या काळामध्ये आले, तारणहार बनले आणि संकेत कळंबे यांना दिला परतीचा इशारा. धक्का क्रमांक पहिला. टीम चौनेश्वर 11 बोरगाव वाईला. ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती, डावाची सुरुवात ज्याने षटकाराने केली होती, अशा खेळाडूला क्लीन बोल्ड केलंय. प्रत्युत्तर देऊ शकले नाही. बॉलने यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि इथे पहा डावी यष्टी संकेत कळंबे यांची वाकवलेली आहे. लाईन मिस करून बसले. धक्का क्रमांक पहिला लागलाय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये साईड अँगल पहा. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आणि त्यानंतर डावी यष्टी वाकवली. निराश संकेत कळंबे. ड्रिल करून त्यांनी पुन्हा दाखवलं की या प्रकारे फटका खेळायचा होता परंतु संपर्क होऊ शकला नाही. विकेट आली आहे. परी 11 महाडने कमबॅक केला. आता त्याचं श्रेय ओमकार महाडिक यांना द्यावं लागेल. काय गोलंदाजी केली या खेळाडूने. वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण षटक हाताळलंय. हा बॉल पंचा ठिकाणी काय सांगतील. पंच या बॉलच्या पाठीमागे काय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मयूर जाधव आलेले आहेत आणि त्यांनी हा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेस केलाय. रेफर केले तिसऱ्या पंचाकडे. हे कशासाठी आहे रेफर. ओके. स्टंपला बॉल लागलाय की आता याची पाहणी केली जाईल आणि तिसरे पंच आता प्रत्यक्षात पाहणी करतील की हा बॉल जो हाताळलेला आहे ना तो आता कशा रीतीने हाताळलेला आहे आणि या बॉलवरती घडलेला आहे काय याची पडताळणी केली जाईल. स्पोर्ट ऑन लाईव्ह प्रीतम लोखंडे हे दाखवतील या बॉलच्या पाठीमागे काय झालंय. स्क्रीनवरती आता दाखवलेला आहे स्पोर्ट ऑन लाईव्हने. बॉल उजव्या यष्टीला चाटून गेलेला आहे त्याच्यामुळे बॅट्समन आउट आहे. क्लीन बोल्ड.
4 बॉलचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये सूरज बॅटिंगसाठी. हो, इथे पहा खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलेला आहे. लॉंगॉनला खेळाडू आहेत. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल. एका बाजूला संकेत कळंबे आउट होऊन माघारी गेले आणि चौनेश्वर 11 बोरगाव वाई या टीमचं जे धाव फलकाचा वेग जो आहे ना तो आता मंदावलेला आहे. या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली ओमकार महाडिक, कौतुक करावं लागेल. वाखाडण्याजोगं षटक आहे. वाढलेला वेग कमी केला. संघाला विकेट मिळत नव्हत्या त्या विकेट या खेळाडूने मिळवून दिलेल्या आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट. 8व्या बॅटने प्रहार केलाय. मिड विकेटला बॉल येतोय. खेळाडू वेगाने 2 धावा फेक कोणत्या एंडला? स्ट्रायकर एंडला होईल. मित्रांनो, आता 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना चौनेश्वर 11 या टीमने बनवलेले आहे धावा 25, 2 गडी बाद. चला मित्रांनो, आपण थोडीशी घाई करा. चला मैदानाच्या आतमध्ये ओढूया. ओव्हर नंबर 3 साठी राहुल कांबळे. ओव्हर नंबर 3 महाड. फटका तर खेळलाय सी कॉर्नरला. बॉलने घेतले भरारी. फटका आहे सूरजचा भारी. बॉल सीमारेषा पार. षटकार. क्षमता आहे. वेळप्रसंगी हे खेळाडू मोठे फटके खेळू शकतात. परंतु एका बाजूला राहुल कांबळे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. संघासाठी महत्वपूर्ण विकेट त्यांनी आता घेतलेली आहे. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती. परी 11 महाड या टीम कडून बॅटिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाचवडचे सोमनाथ मोरे तर एका बाजूला महाडचे राहुल कांबळे गोलंदाजी मार्गातून निघतायत. ओ, टप्पा पडल्यानंतर अंगाला भेटणारा बॉल आहे. ताळमेळ बिघडला आणि फलंदाज सोमनाथ मोरे धावचीतच्या स्वरूपामध्ये होतील रनआउट. धक्का क्रमांक 4. ताळमेळ बिघडला. धाव घेताना पहा कॉलिंग खराब पाहायला मिळालं आणि इथे पहा माघारी येऊ शकले नाही. बाकीचं काम विकेट किपरने केलेलं आहे. म्हणजे अंडरस्टँडिंगला फार मोठं महत्व आहे. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट किंवा जीवनामधलं एखादं नातं असू द्या, त्याच्यामधलं अंडरस्टँडिंग हे फार महत्वाचं आहे. एकदा अंडरस्टँडिंग फसलं तर ते नातं शेवटपर्यंत जात नाही. आणि क्रिकेटमध्ये जर 2 खेळाडूंमधलं अंडरस्टँडिंग फसलं तर ती पार्टनरशिप शेवटपर्यंत जात नाही. विकेटचं पतन. खेळाडू बाद. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी येत आहेत बोईंचे निखिल शेडगे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. तालुका वाई. बॅटिंग ऑर्डर क्रमांक 7. चला आपण थोडीशी करूया घाई. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. राहुल कांबळे पुन्हा निघतील.
पुढे सोडलाय बॉल, समोर खेळलेला फटका आहे, लॉंगॉनला खेळाडू आहेत. थोडीशी गडबड झाली बॉलला पकडताना, बॉलची फेकी करतील तोपर्यंत फलंदाजांना आणखीन एक धावून काढण्याची मुभा इथे प्राप्त होते. म्हणजे एका धावेचं रूपांतर फलंदाजाने सहजतेने दुहेरीमध्ये केलेलं आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. टीमची टोटल धावसंख्या आता पुढे जाते 33 गडी बाद. 4 बॉलचा संपलाय खेळ, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आकाश परांदे, निखिल शेडगे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळतीये. चांगली गोलंदाजी, राहुल कांबळे यांचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आहे, गोलंदाजीमध्ये असणारं मिश्रण, भिन्नता, या सर्व काही गोष्टी या खेळाडूंनी अंमलामध्ये आणल्या आणि या आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवलंय. पहिला बॉल जर तुम्ही त्यांचा वगळला तर बाकीची गोलंदाजी बहारदार, सुरेख केलेली आहे. षटकातला आता शेवटचा बॉल. एका बाजूला राहुल कांबळे गोलंदाजी मार्गवरतून निघतात, बॅटिंगमध्ये आहेत निखिल शेडगे, भुईंज. फटका तर खेळलाय, लांबी पाहावी लागेल, खेळाडू बॉलच्या खाली आणि फलंदाज भुईंचे निखिल शेडगे माघारी. 3 षटकांचा खेळ संपला. चौनेश्वर 11 बोरगाव वाई 34 वरती. 5वा फलंदाज कोसळलाय. धावसंख्या 34, 34 धावा. एका बाजूला धक्का क्रमांक लागलेला आहे, तो 5वा टीम चौनेश्वर 11 बोरगाव वाईला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गौरव गवळी आणि गोलंदाजी मार्गवरती वैभव बेटकर. ओव्हर नंबर 4. खेळाडू महाडचे आहेत. परी 11 संघ हा संपूर्ण सेट जर आपण पाहिलं तर महाडचा आहे. एका बाजूला चौनेश्वर 11 बोरगाव हा संपूर्ण सेट जर आपण पाहिलं तर वाईचा आहे. तालुका हाफ अशी रंगलेली मॅच. पहिला डाव आणि पहिल्या डावातलं हे शेवटचं षटक. वैभव तयार. 8 बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट आलाय, धाव मिळत नाहीये. स्लॉग ओव्हर मध्ये धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. स्ट्रायकर एंडला आहेत ओझरडे गावचे आकाश फरांदे, तर एका बाजूला महाडचे वैभव. पहिलाच बॉल प्रभावशाली टाकलाय, पहिलाच बॉल चांगला टाकलाय, बांधून ठेवलाय आकाश फरांदे यांना या बॉलच्या पाठीमागे. शेवटचे 5 बॉल. आपटला बॉल, आकाश फरांदे यांनी पुल केलाय. क्षेत्ररक्षक जातील का, बॉल अडवतील का? बॉल सीमारेषेच्या डिक्लेअर झोनच्या पलीकडे एका धावेसाठी. पाठीमागच्या बाजूला तुम्ही किती मोठा फटका खेळला तर डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे फटके तुम्हाला पुढे खेळावे लागतील. फटका चांगला होता, धाव जरी 1 मिळेल, परंतु अशा प्रकारचे फटके जे आहेत ना फलंदाजांचे मनोबल वाढवतात आणि इथे हा मनोबल वाढवणारा फटका आलाय. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी मार्गवरतून महाडचे वैभव. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा. फलंदाज माघारी आकाश फरांदे. धक्का क्रमांक लागलाय 6. निखिल यांनी काय झेल पकडलाय स्टँडच्या पाठीमागे. हवेत झेपावले. पुन्हा एकदा पा रिप्ले टेलिकास्ट. अकूट टप्प्याचा बॉल टाकला वैभव यांनी. बॉलने बॅटचा किनारा घेतला आणि पा एका हातामध्ये, डाव्या हातामध्ये निखिल यांनी हा झेल पूर्ण केलाय आणि आपलंही योगदान या विकेटमध्ये दिलंय. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 35. 6 गडी बाद. शेवटचे 3 बॉल. मैदानाच्या आतमध्ये आता कोणाला पाठवलं जाईल ही ती विकेट आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणि अंतिम षटक म्हटलं की तुम्हाला मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागतं आणि मोठ्या फटक्यांचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही आणि ती विकेट इथे गेलेली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दर्शन धनावडे, गाव दयाट. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 8 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. सुरुवात चांगली झाली होती टीम चौनेश्वर 11 या टीमने केली, परंतु परी 11 महाडने काय कमबॅक केलंय. 8 बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, धावा येत नाहीयेत. एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल आणि इथे फलंदाज दर्शनने आपल्या विकेटचा त्याग केलाय, कारण गौरवला स्ट्राईक वरती आणायचं होतं. आयुष्य असो किंवा क्रिकेट, बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो जीवनामध्ये अशाही असतात ना की बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला त्याग करावा लागतो. जीवनामध्ये जर काही चांगल्या गोष्टी जर घडवायच्या असतील तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. इथे चांगल्या बॅटरला, म्हणजे अगोदर आलेल्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आणायचं आहे, तर त्यासाठी
दर्शनने आपल्या विकेटचा त्याग केला आणि गौरवला स्ट्राईक वरती आणलंय. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 35 जैसे थे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. चला पुढील टॉससाठी या. एका बाजूला पंढरपूर 11 आणि त्यांच्या विरुद्ध शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स. रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. टीम पंढरपूर 11 त्यांच्या विरुद्ध शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स. आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. आपला या बॉल नंतर टॉस केला जाईल. षटकातला शेवटचा बॉल. धावसंख्या आहे 35. पायांचा वापर केला. टायमिंग प्रॉपर केलंय. बॉल पाठवला. डीपी स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती गौरवने ठोकलाय षटकार आणि धावसंख्येला दिलाय आता एक चांगला आकार. प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहे धावा चौनेश्वर 11 बोरगाव वाई 41. आता परी 11 महाडला बनवायच्या आहेत धावा 42. आपण करूया पुढील सामन्याचा टॉस. टॉस आहे शिर्के कन्स्ट्रक्शन बारामती यंगर्स यांच्या विरुद्ध पंढरपूर 11. आपला होतो टॉस. राजू शेठ शिर्के यांचे सुपुत्र अभय शिर्के यांचे सर्व मित्र म्हणजे संपूर्ण त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांचे आपण स्वागत करूया. आणि खास करून अनुश्रीचा आज वाढदिवस आहे आणि त्याचा केक कटिंग करण्यासाठी या ठिकाणी ही सर्व मंडळी म्हणजे राजू शेठ शिर्के यांचे सुपुत्र अभय शिर्के यांचा हा मित्र परिवार आहे आणि ते आत्ता 8वी मध्ये आहेत आणि हे सर्व त्यांचे वर्ग मित्र आणि शालेय मित्र आहेत आणि ते या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. आणि अनेकदा राजू शेठ शिर्के यांच्या सुपुत्राच्या नावाने अनेकदा हा संघ अनेक स्पर्धेमध्ये खेळतो आणि त्यांच्या सुपुत्रांचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत. आपण स्वागत करूया. मित्रांनो, मैत्री हे रक्ताच्या पलीकडचं एक नातं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मैत्री नावाचं एक सुंदर नातं असं, मग तो लहान असू द्या किंवा मोठा असू द्या. एका बाजूला बारामती यंगर्स, दुसऱ्या बाजूला शिर्के कन्स्ट्रक्शन. कोण आवाज येणार? बारामती यंगर्स. आपण कॉइन स्पिन करूया. हेड टेल. हेड इज अ कॉल. हेड इट इज. बारामती यंगर्स टॉस जिंकताय. फक्त आपला निर्णय सांगा. बॉलिंग कराल? ओके, हा त्यांचा निर्णय आहे. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा आणि अभय शिर्के यांचा जो मित्र परिवार आहे त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. मित्रांनो, टॉस झालेला आहे आणि टीम बारामती यंगर्स या टीमने टॉस जिंकत त्यांनी सांगितलं की आम्ही गोलंदाजी करतोय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर ठीक 5 वाजता अनुश्री हिचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आज आपण सेलिब्रेट करणार आहोत कारण आजच्या दिवसातला जो गोडवा आहे तो गोडवा आपण केक कटिंग करून या ठिकाणी वाढवणार आहोत आणि त्यासाठी सर्वांना विनंती करूया की ठीक 5 वाजता आपण अनुश्रीचा या ठिकाणी केक कटिंग करणार आहोत. मॅचला एका बाजूला झालेली आहे सुरुवात. आपण वाढदिवसाबद्दलही चर्चा करूया आणि या मॅच बद्दल आपण चर्चा करूया. परी 11 महाड संघ मैदानाच्या आतमध्ये येतोय. निखिल पारवे आणि सोबतीला आहेत सूरज करकरे. बॉलर तयार संकेत कळंबे. हो, चांगला बॉल आहे. वेळेची अचूकता साधता आली नाही निखिल पारवे यांना. निखिल पारवे यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये धडाकेबाज बॅटिंग केली होती, परंतु एका बाजूला ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती असे संकेत कळंबे गोलंदाजी मार्क वरती आहेत. 2 बॉल टाकलेले आहेत. 1 धाव त्यांनी आतापर्यंत खर्च केलेली आहे. रंगलेली एक रोमांचक मॅच महाड विरुद्ध वाई. फटका तर खेळलाय. मिड ऑनला खेळाडू आहेत. कोणतीच मुभा फलंदाजांना मिळत नाहीये धाव घेण्याची. चांगली गोलंदाजी, परंतु एका बाजूला चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्यावेळेस टीम चौनेश्वर 11 ने बॅटिंग केली होती ना त्यावेळेस पॉवर प्ले तोडला होता, परंतु पॉवर प्ले मध्ये परी 11 महाडने संयम ठेवलाय. सूरज ऑन साइडला बॉल खेळलाय सूरज यांनी. इथे हा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा, जीवनामध्ये आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो, परंतु मोठ्या फटक्यांचा जो काय अंधकार या पहिल्या ओव्हरमध्ये आलाय सूरज नाहीसा करतील का? कारण 42चं टार्गेट आहे. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करताना 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 धावा धावफलकावरती येत आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यामुळे सूरज आणि निखिल पारवे धडाकेबाज फलंदाज आहेत, आक्रमक आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपली आक्रमकता आज सिद्ध करावी लागेल. संकेत कळंबे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. शेवटचे 2 बॉल त्यांना आता हाताळायचे आहेत. तेही खेळाडू ऑलराऊंडर. फटका तर खेळलाय. खेळाडू जात आहेत, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये अंतर होतं मोठं. ते पार करत चिरत क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे धाव. ती फक्त आणि फक्त
सिंगल मिळालेली आहे आणि त्याच्यावरती समाधान मानलेलं आहे. निखिल पारवे स्ट्रायकर एंडला. ऑन साइडला खेळलेला बॉल सिंगल मिळते या बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. 42चं प्रत्युत्तर देताना धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 4. बनवायच्या आहेत विजयासाठी धावा 38. येणारे बॉल किती आहेत तर ते आहेत 18. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण थोडीशी घाई करूया आणि मॅचला थोडंसं आपण स्पीडअप देऊया. ठीक 5 वाजता अनुश्री हिचा वाढदिवस सेलिब्रेट केला जाईल. तिच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे आणि आपण ठीक 5 वाजता केक कटिंग करणार आहोत. एक छोटासा केक गोडवा निर्माण करतो, थोडासा का होईना पण नात्यातला अंधकार दूर करतो. जीवनाला हवी प्रकाशाची वात, दिव्यामध्ये जळत एक छोटीशी वात, तरी तिला आहे मानाचं स्थान. तसं वाढदिवस म्हटलं की केकला आहे महत्वाचं स्थान आणि आपण केक कटिंग करून अनुश्रीच्या आजच्या वाढदिवसाचा आपण गोडवा वाढवणार आहोत. ठीक 5 वाजता हा वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट केला जाईल. ओव्हर नंबर 2 भुईंचा पर्याय निवडलाय. खेळाडू आहेत निखिल शेडगे. सूरज करकरे स्ट्रायकर एंडला. आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. डॉट येतोय. सूरज प्रतिभाशाली खेळाडू आहेत. आज बॅटिंग नावाप्रमाणे करावी लागेल. जी काय बॅटिंगची लकब आहे ती लकब आज मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल, कारण प्रत्येक बॉल जो आहे ना तो फलंदाजांना प्रश्न विचारतोय आणि आज त्या बॉलला उत्तर म्हणून निखिल पारवे आणि सूरज यांना उभं राहावं लागेल. बॉल क्रमांक 2 फुलटॉस बॉल. दिशा दिली समोरच्या बाजूला. खेळाडू येत आहेत 2. चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी काही धावा त्या ठिकाणी वाचवलेल्या आहेत. आज निखिल पारवे यांना हात खोलाबेच लागतील. सूरज प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, परंतु आज अशी वेळ आली आहे की जिथे स्वतःचं आत्मपरीक्षण हे स्वतःलाच करावं लागेल. जीवनात देखील अशी वेळ कधी कधी येते. असं म्हणतात संकट ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस चारी बाजूने येतात. या संकटातून मार्ग काढावा लागेल परी 11 महाड या टीमला. फटका तर खेळ एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली आहे. बॉल निघाला सीमारेषा पार. या डावातला निखिल पारवे यांचा वार. धाबा मिळतील 4. चौकार. आलाय हा चौकार. एका बाजूला धावसंख्या 9-0 गडी बाद. 3 बॉलचा खेळ राहिलाय. नजर रोखून धरलेली आहे. निखिल शेडगे यांचा हा बॉल पंचाने सांगितलं की योग्य आहे, खेळण्याच्या आवाक्यामध्ये आहे. डॉट आलाय. एका बाजूला मनसबे उधळून लावलेले आहेत, परंतु रणनीत्या नव्याने आखाव्या लागतील. एखादं संकट जीवनामध्ये आलं ना तर त्या संकटाबरोबर संधी चालून येते, कारण संकट हे संधीचं राखणदार आहे. त्यामुळे संकट कधीच एकटं प्रवास करत नाही. संधी ओळखावी लागेल, त्या संधी सोनं करावं लागेल. बॉल निघाला डिक्लिअर झोन मध्ये. एका धावेसाठी एका धावेने धावफलक पुढे जाईल, परंतु समीकरणामधलं अंतर कमी होणार नाही. 10 धावा धावफलकावरती येत आहेत. विजयासाठी समीकरण आहे 42चं, म्हणजे अजूनही बनवावे लागतील धावा 32. 32 ची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत आता 7. प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवावा लागेल. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती. आणि ते इरादे आज परी 11 महाडला मजबूत ठेवावे लागतील. शेवटचा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर निखिल पारवे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवतोय. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. शेवटच्या आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 माफ करा, सामना 4 षटकांचा आहे, त्यामुळे 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 32.
आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 32 धावा. हे लक्ष अजून या मॅच मध्ये बाकी आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे 16 धावा कुटाव्या लागतील. त्याच वेळेस मात्र हे समीकरण सोपं होईल परी 11 महाडसाठी. परंतु ओव्हर नंबर आता 3 साठी पर्याय निवडलेला आहे. खानापूर स्टॉप ओझरडे वेगवान गोलंदाज आहेत. राकेश चव्हाण गोलंदाजी मार्कवरती येत आहेत ओव्हर नंबर 3 साठी. माफ करा, गोलंदाजीमध्ये दर्शन धनावडे येत आहेत. गाव धयाट, वेग त्यांच्या गाठीशी आहे. गोलंदाजी मार्गवरती दर्शन ओव्हर नंबर 3 साठी. परंतु एका बाजूला सूरज, एका बाजूला निखिल पारवे. ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ टुकून बसली आहे आणि आता या जोडीला धावा कुटाव्या लागतील, चांगले फटके खेळावे लागतील, क्षमता आहे. बॉलवर तयार दर्शन, वेगाने बॉल टाकलाय, फुल टॉसला पाठवलंय, लॉंग ऑनच्या डोक्यावरतून सीमारेषेच्या पलीकडे मेजवानीवरती मारलाय ताव. मिळाला मोका, दिलाय सूरज आणि या बॉलवरती ठोका, षटकार. मोठा फटका आलाय, पिकअप स्ट्रोक म्हणला काय हरकत नाही. पदल आली त्याचा चांगला वापर केला होता आणि त्यानंतर बॉल सूरज करकर यांनी पाठवलाय सीमारेषा पार. इथे पहा, बॉलने घेतला बॅटचा किनारा, सूरज यांना मिळाला नाही भाग्याचा सहारा. पहिल्या विकेटचं पतन परी 11 महाडला. धक्का क्रमांक पहिला, सूरज माघारी. थँक्यू. एका बाजूला धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे परी 11 महाड या टीमला. चौनेश्वर 11 संघाला हे पहिलं सुयश मिळालेलं आहे. दर्शन धनावडे यांनी ती पहिली विकेट संघाला प्राप्त करून दिली. युवा वेगवान गोलंदाज आहेत दह्याड गावचे. हा दह्याड गावचा वेग आहे आणि त्या वेगाचं नाव आहे दर्शन धनावडे. परंतु एका बाजूला महाडचे नामवंत खेळाडू आहेत निखिल पारवे मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या सोबतीला आता ऑलराऊंडर खेळाडू येत आहेत. सौद पटेल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, ज्यांच्या गोलंदाजीचा खेळ आपण पाहिला पहिल्या डावामध्ये. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती एका बाजूला दर्शन धनावडे निघतील. बॉल क्रमांक 3. ओ, गुडगा टेकून फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा चांगला बॉल टाकलाय. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा या आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवतोय. अगदी पहा, ओव्हर पिच बॉल होता, प्रत्युत्तर देऊ शकले नाही फलंदाज. डॉट आलाय, समीकरण बदलतंय. 9 बॉल 26 ची गरज आहे. बॉलची संख्या कमी झाली. फटका लाजबाब खेळलाय, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक आणि बॉल देईल खेळाडू कक्ष क्रमांक ए ला. मानवंदना, बॉल सीमा पार, चौकार. साठी एका बाजूला 20 जावाई गडी बाद. मॅच इज ऑन आणि मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो सामना संपलेला नाहीये. 8 बॉल 20 धावांची गरज आहे. चौकार आहे या बॉलवरती आणि तो आपण अंकित करूया. त्यामुळे समीकरण जे आहे ते आपण नव्याने सांगूया. दर्शन धनावडे, दह्याड गावचा वेग. फटका फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली आणि पकडले कॅच. विकेटचं पतन परी 11 महाडला. धक्का क्रमांक 2. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ. हम चलेंगे डीजे के पास. यू गए और यू आए.
अनुश्री चषक पर्व क्रमांक 4 मधून 8 बॉल 22 ची गरज आहे. 20 धावा, धावफलकावरती एक गडी बाद. परी 11 महाड आणि आता ओमकार महाडिक, ज्यांनी गोलंदाजीमध्ये आपली भेदकता दाखवली होती, आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. ओके, करेक्शन आपण करूया. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 7 बॉल 22 ची गरज आहे. स्कोअरबोर्ड मध्ये आपण दुरुस्ती करूया. मैदानाच्या दिशेने आपण वळूया. 7 बॉल 22 चा थरार, रंगलेली एक रोमांचक मॅच, तुंबळ युद्ध. परी 11 महाड विरुद्ध चौनेश्वर 11 बोरगा वाई. 7 बॉल 22 चा थरार. ओमकार महाडिक, आज तारणहार बनावं लागेल, संकटमोचक बनावं लागेल. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय, त्याला बाहेर काढावं लागेल. 7 बॉल 22. दर्शन धनावडे सोडून दिलेला बॉल आहे, वेगाने तर टाकलाय. पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. म्हणजेच की काय, 7 बॉल 21 धावांचा थरार अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 7 बॉल 21. तू थोड़ा सा सबर कर ले, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. स्वतःची वेळ ही स्वतःलाच आणावी लागते. येणारे 7 बॉल 21 चा थरार. बॉलर दर्शन धनावडे खोदून काढलाय फटका समोरच्या बाजूला. खेळाडू येत आहेत लॉंगॉनला आणि या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव घेण्याचे संकेत दोन्ही फलंदाजांनी दिले नाहीत, परंतु एक संकेत मिळालाय की निखिल पारवे शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक करतील. 6 बॉल 21 धावांची गरज आहे. मॅच मध्ये आहे धमाल. ऐकूया या सुंदर गाण्याची एक चांगली कमाल. इथून पुढे 21 धावा. 6 बॉल 21 चा थरार. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि त्या जुनूनने आज निखिल पारवे यांना खेळावं लागेल. 7 बॉल 7 धावा बनवलेले आहेत. ही मोठी उमेद आहे टीम परी 11 महाड या टीमची. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती है आणि त्या उमेदेवरती सामना अवलंबून आहे. तर चौनेश्वर 11 बोरगाव वाई कडून कडेगावचे प्रदीप मोरे गोलंदाजी मार्ग वरतून शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल बॅटची कडा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. 5 बॉल विजयासाठी बनवायच्या आहे धावा. इथून पुढे 20. घायल तो यार परिंदा है, लेकिन जो फिर से उड सका वही जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी अडचणी आहेत. अडचणीतून मार्ग काढावा लागेल. 5 बॉल 20. निखिल पारवे 8 बॅटने फटका तर खेळलाय. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न निखिल पारवे करतील का? फेक कोणत्या एंडला होईल? स्ट्रायकर एंडला केली आहे निखिल पारवे. 2 धावा पूर्ण करतायत. बनवायच्या आहेत 4 बॉल मध्ये धावा. इथून पुढे आता 18. 4 बॉल 18 ची गरज आहे. हा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. निखिल पारवे एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरती. प्रदीप मोरे वाई विरुद्ध महाड. 8 बॅटने बॅक टू द बॉलर. समोरच्या बाजूला साइड स्क्रीनच्या समोर खेळाडू येत आहेत. धाव कोणती घेतली नाहीये. आता 3 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे 18. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती के धूप से जलना पड़ता है और शौहरत के शिखर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. निखिल पारवे ते करतील का? 3 बॉल 11 ची गरज आहे. दिलाय भिरकावून. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. निखिल पारवे प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. झुंज आहेत मैदानाच्या आतमध्ये लढतायत. 2 बॉल 14 ची गरज आहे. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. निखिल पारवे स्ट्रायकरला तयार. गोलंदाज प्रदीप. फटका फसलाय.
खेळाडू बॉलच्या खाली 2 आणि झेल पूर्ण केलाय निखिल पारवे. माघारी एका बॉलचा खेळ बाकी आहे, बनवायच्या आहेत धावा 14. एका बॉलची आता औपचारिकता बाकी आहे. मित्रांनो, प्रत्येक दिवस हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आशा घेऊन येतो आणि एक अनुभव देऊन संपत असतो. आणि या मॅच मध्ये पहा, फक्त आता एका बॉलचा खेळ राहिलेला आहे. परी 11 महाड हा संघ कोकणातून आलेला आहे. लांबचा प्रवास या संघाने केला. वाई तालुक्यातल्या पसरणी गावापर्यंत हा संघ येऊन पोहोचला. चांगली फाईट दिली. फक्त आता एका बॉलच्या पाठीमागे 14ची गरज आहे. थोडेसे प्रयत्न कमी पडलेले आहेत, परंतु असं म्हणतात ना की खेळ आयुष्याचा असू द्या किंवा क्रिकेटचा, शेवटचा टप्पा पडत नाही तोपर्यंत हार कधी मानू नका. एका बाजूला चौनेश्वर 11 वाई विरुद्ध परी 11 महाड. शेवटचा बॉल बाकी आहे. 28 वरती 3 आणि अखेरकार हा सामना संपलाय आणि चौनेश्वर 11 वाईने हा सामना इथे जिंकलाय. परी 11 महाडचं मनपूर्वक मित्रांनो आभार. आपण फार दूरवरून या ठिकाणी आलात, आपण मैदानाच्या आतमध्ये उतरलात, तुमचा खेळ प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवलात, आपण सहभागी झालात. आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि आपल्यालाही पुढील स्पर्धांसाठी आपण देऊया शुभेच्छा. आणि प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण करूया अनाउन्स.